बिग बॉस मराठीत सूरजचा गुलीगत पॅटर्न गाजलेला आहे। सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनचा विजेता आहे। महिला विश्वचषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारतानं पाकिस्तानचा 6 विकेट्सनं धुव्वा उडवलाय। सर्वाधिक 3 गडी बाद करणारी अरुंधती रेड्डी ठरली आहे सामनावीर। दिल्लीत होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसंस्कृती संत साहित्याच्या अभ्यासक संशोधक डॉक्टर तारा भवाळकर यांची निवड झाली आहे। महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंकडून लाडकी बहीण योजनेचं कौतुक। आर्थिक विवंचनेत असणाऱ्यांसाठी 1500 रुपये कामी येणार। 1947 साली कोणी लाडकी बहीण योजनेचं काम केलं असतं तर मी 2 वेळा जेवले असते। जुने दिवस आठवत योजनेचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न। महाराष्ट्रातून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू। नंदुरबार जिल्ह्यामधून परतीचा प्रवास तर हवामान पोषक राहिल्यास नियोजित वेळेत राज्यातून मोसमी पाऊस माघारी परतेल। मुंबईत उन्हाच्या झळा वाढणार। पुढील 4 ते 5 दिवस कमाल तापमान 33 ते 36 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे। मुंबईला 24 तास पाणीपुरवठा करणं शक्य नसल्याचा BMCचा पुनरुच्चार। मुंबईच्या भौगोलिक स्थिती आणि रचनेमुळे 24 तास पाणीपुरवठा शक्य नाहीये। मध्य रेल्वेनं नवीन वेळापत्रकामध्ये कसारा कर्जत लोकलच्या वेळा बदलल्यानं प्रवासी नाराज आहेत। 6 ते 12 मिनिटं आधी लोकल सुटणार असल्यानं प्रवाशांना धावपळ करावी लागेल। बांद्राच्या शासकीय वसाहतीमध्ये मालकी हक्काच्या भूखंडासाठी स्थानिकांचं आमरण उपोषण। आंदोलनाची दखल घेत मंत्री दीपक केसरकरांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनवरून चर्चा। मुंबईतील 2030 घरांच्या सोडतीसाठी म्हाडाकडून अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध। 1,13,542 अर्जदार पात्र झालेत, तर 8 ऑक्टोबरला सुनावणी असेल। सिडकोच्या वास्तुविहार सेलिब्रेशन महासंकुलामध्ये सोडतीत आणखी 190 घरांचा समावेश। 13 नोव्हेंबरला सोडत निघेल। म्हाडाच्या मुंबई मंडळांतर्गत आता कोकण मंडळ ही 8,000हून अधिक घरांची सोडत काढण्याच्या तयारीत आहे, तर आचारसंहितेआधी म्हाडा जाहिरात काढण्याची शक्यता आहे। मुंबईच्या कोस्टल रोडवर कारला आग लागल्याची घटना। 45 मिनिटांनंतर आग विझवण्यात यश, तर कोणतीही जीवितहानी नाहीये।